महापालिकेच्या निवडणुका रखडल्या आणि या महापालिकेच्या निवडणुका रखडल्यामुळं पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या समस्या निर्माण झाल्या होत्या. ज्या समस्या साधारण नगरसेवक सोडवतो त्या समस्या महापालिकेपर्यंत पोहोचल्याच नाही आणि सामान्य पुणेकर, कॉमन पुणेकर किंवा पुण्यातला कॉमन मॅन हा कॉमनच राहिला. त्यांच्यापर्यंत कोणत्या सुविधा पोहोचल्या नाही किंवा समस्यांचं निवारण देखील झालं नाही. पुण्याला स्मार्ट सिटी म्हणलं जातं, मात्र स्मार्ट सिटीचं हे स्मार्ट पुणे याचं एक सुंदर चित्र आहे माझ्या हातात, जे नातवाला स्मार्ट सिटी दाखवतोय आणि ते पण टायरवर बसून किंवा एका बोटीत बसून दाखवतोय. पावसाळ्यातलं हे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात अशीच परिस्थिती निर्माण झाली होती आणि हे चित्र आता हे प्रचंड बोलकं आहे, कारण निवडणुका रखडल्यामुळे अनेक समस्या देखील ज्या आहेत त्या सोडवण्यातच आल्या नाही. आपल्यासोबत पुण्यातल्या प्रत्येक परिसरातला एक एक नागरिक आहे. काही नरे भागातले आहे, धायरी आहे, आंबेगाव आहे, त्याच्यासोबतच पेठांमधल्या भागातले देखील नागरिक आहेत, गुरुवार पेठेतले. तुम्ही कुठे राहता आणि काय काय समस्या आहे तुमच्या भागात? गुरुवारपेठमध्ये, गुरुवारपेठ या ठिकाणी राहतो. सदर आमच्या ठिकाणी जुन्या वाड्यांचा प्रश्न खूप मोठा आहे. वाहतुकीचा प्रश्न प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. तसंच छोटी भाजी मार्केट आहे, तिचं पुनर्वसन झालेलं नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी मग काय होतं, प्रशासनातल्या नागरिकांना योग्य ठिकाणी जाता येत नाही. हॉस्पिटल आहे परंतु त्या ठिकाणी काही व्यवस्थित औषध वगैरे उपचार मिळत नाहीये. त्यामुळे ह्या गोष्टी महानगरपालिकेत लोक जाऊ शकत नाही. नागरिकांकडनं नगरसेवकांना सांगण्याचं बंधनच आहे. नगरसेवक 3 वर्षापासून नाहीच आहे आणि त्यामुळे रस्त्यावर पडलेला राडारोडा, साफसफाई, ड्रेनेजची साफसफाई ह्या पूर्ण होत नाही. आणि पावसाळ्यामध्ये काय होतं, ज्या पार्किंग समस्या आहे, बिल्डिंग आमच्या इथं जुन्या विकास आराखड्यामध्ये केलेल्या आहेत, परंतु त्यामध्ये काय केलं, पार्किंगचं धोरण होतं. तर पार्किंगचं पाणी आहे ना, पावसाचं पाणी पार्किंगमध्ये येतं, ड्रेनेजमध्ये येतं आणि त्या ठिकाणी ते पाणी त्या पद्धतीने कॉर्पोरेशनच्या पावसाळी गटाराचं नियोजन योग्य प्रमाण नसल्यामुळं ते तुंबतात आणि मग तो महानगरपालिकेकडनं पूर्ण होत नाही. या अशा अनेक समस्या आहेत. त्यासाठी नगरसेवकांचं काय एवढं योगदान नसतं. प्रशासन म्हणतं काम चाललेलं आहे, पण या नागरिक समस्या होतच नाही पूर्ण. तुम्ही कोणत्या परिसरात राहता? परिसरातल्या काय काय समस्या आहे? निवडणुका रखडल्या, नगरसेवक नाही तुमचे प्रश्न मांडण्यासाठी. ॲक्च्युली मी नरेगावामध्ये राहतो. नरेगाव हे आत्ता कॉर्पोरेशनमध्ये आलेलं आहे, परंतु आमच्या नरेची अशी स्थिती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये काय म्हणतात त्याला, अतिक्रमण आहे दुकानदारांचं आणि रस्ते खड्डेसुद्धा खूप आहेत. त्यामुळे खूप त्रस्त आहे. आणि दुसरी गोष्ट, आता म्हणजे पूर्वी एक म्हण होती, आपल्याकडे म्हण आहे की पावसाने झोडपलं आणि राजाने मारलं तर तक्रार कोणाकडे करायची. आता सध्या ही तशीच स्थिती आहे की महापालिकेला आता जे बाप म्हणून आपण जे ऐकतोय, मग असं महानगरपालिका बाप कधी होणार, म्हणजे महापौर कधी होणार की बाबा ज्याला आमची समस्या सांगू शकतो. तर आपल्या महापालिकेला म्हणजे लवकरात लवकर निवडणुका व्हायला पाहिजेत आणि एक चांगलं प्रशासन आपल्याला मिळून रस्ते वगैरे. सगळ्या नवीन जे गावं महापालिकेत आली त्यांच्या पाण्याचा प्रश्न आहे, त्यांच्या रस्त्यांचा प्रश्न आहे आणि त्या भागातला विकासाचा देखील प्रश्न. तुम्हाला अजूनही टँकरनी पाणी येते. काही भागामध्ये आमच्या नऱ्यामध्ये अजून सुद्धा टँकरने पाणी येतं. रस्त्यांचा प्रश्न आहे, ट्रॅफिक खूप वाढलेली आहे तिथं, रस्ते अरुंद आहेत, त्याचा पण प्रश्न आहे. महापालिकेत या संदर्भात कधी दाद मागितली 23-32 गावांची? नाही ना, अजून कोणी नाहीच ना, वाली नाही असंच आम्हाला वाटतं की बाबा निवडणुका नाही तर आम्हाला दाद कुणाला मागणार, हा असा आम्हाला प्रश्न वाटतंय. म्हणून मी आता एक छोटंसं माझ्या मनातली भावना मी इथं व्यक्त केलेली आहे आता. जे आपण स्मार्ट सिटी म्हणतो, पण ते खरं स्मार्ट सिटी आहे का असं वाटायला लागतं. स्मार्ट सिटीचं हे जे काही चित्र रेखाटलंय ते खरं खुरं चित्र आहे, कारण मागच्या काही दिवसांमध्ये आपण हेच बघतोय. महापालिकेत सगळ्या रस्त्यांवर कामं सुरू आहेत. दावा करतायत की इतके कोटी देऊन आम्ही हे सगळे कामं करतोय, मात्र वेळेत ती कामं पूर्ण होत नाही. त्याचा त्रास पुणेकरांना होताना दिसतोय आणि त्याचा लाभ आहे तो क्वचित पद्धतीने ठेकेदारांनाही होताना दिसतो. हे ठेकेदार आणि प्रशासनातले अधिकारी यांचे एक रॅकेटच तयार झाल्यासारखं वाटते. 3 वर्ष झाली कामं होत नाहीयेत. तर आम्ही तर काय कुठल्या प्रशासनातल्या अधिकाऱ्याकडे जाऊ शकत नाही किंवा जाब विचारू शकत नाही, मुळात ते तिथं उपस्थित नसतातच. ठेकेदाराकडे गेलो तर ते म्हणतात आम्हाला वरनं असं सांगण्यात आलेलं आहे. तर नगरसेवक म्हणजे आमचा सेवकच 3 वर्ष हरवलेला आहे आणि एक शासक म्हणून प्रशासनातला माणूस आमच्यावर शासन करायला बसवलेला आहे. त्यामुळे इथली सगळी व्यवस्था बरबटलेलीच आहे. काय वाटतं आता निवडणुका होतील, या निवडणुकांमध्येही आपल्याला काही चढावड पाहायला मिळणार आहे. काही महायुती आहे, महाविकास आघाडी आहे. आता तुम्ही मागच्या वेळेस जेव्हा बोलणं झालं होतं तेव्हा
मोदी सरकारने कामं केली नाहीत किंवा मोदींच्या ह्याच्यात भाजप काम करतंय नाही करतंय असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत। मात्र महापालिकेत आता कोणाची सत्ता महत्वाची आहे जी काम करू शकेल? आता तरी असं काही चित्र नाही सांगता येते, कारण सगळ्यांचं विस्कटलेलंच आहे। आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र आले तर यांची सगळी गणितं बदलू शकतात, पण मुळात काम करणारी माणसं पाहिजे। तिथं स्पर्धा सत्तेत येण्यासाठी, पण सत्तेतून काम काय करतात तेच माहिती नाहीये यांना। प्रत्येकजण तेच सांगतो की आम्ही ह्या पद्धतीने येणार, आम्ही त्या पद्धतीने, आम्ही ही कामं केली, आम्ही महिलांना पैसे दिलेत। तुम्ही आतापर्यंत एखादं काम घेऊन महापालिकेत गेला आहात का किंवा महापालिकेतल्या कुठल्या तरी अधिकाऱ्यांना जाऊन भेटलात का? ते किती दिवसात साधारण ते काम पूर्ण झाल्याचं काही असं आहे? शहरी गरीब योजना जी पुणे महानगरपालिकेमध्ये लागू होती, जी गरीब रुग्णांसाठी होती, ती आधी खूप चांगल्या पद्धतीने राबवली जात होती। त्याचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे। पण या गेल्या 3 वर्षामध्ये तिथं दादच मागायला कोण नाही। आधी जर आम्हाला कोणी प्रश्न सोडवला नाही तर आम्ही आमच्या स्थानिक नगरसेवकाकडे जायचो, तो नगरसेवक ते मार्गी लावून द्यायचा। आज नगरसेवकच नाही तर आम्ही दाद कोणाला मागणार? प्रशासन सर्वसामान्य माणसाला उभं करत नाही। तुम्ही कोणत्या परिसरात राहतात आता? मी शिवण्यामध्ये राहतो। काय काय शिवण्यातले समस्या काय आहे? कोणाकडे दाद? समस्या म्हणजे काय झालंय, कॉर्पोरेशनमध्ये गेलेलं आहे ते, पण फक्त टॅक्स गोळा करण्यासाठी गेलेले आहे। कारण ग्रामपंचायतीच्या वेळेला जी सुविधा होती त्याच्यात कुठल्याही याच्यात काहीही झालेलं नाहीये। लाईटचा प्रॉब्लेम आहे। त्याच्यानंतर आपण शिवण्यातून बाहेर पडलो, म्हणजे मी राहतो रांगट इंडस्ट्रीतून बाहेर पडलो की तुम्ही एनडीएच्या रस्त्याने जा किंवा आतल्या बाजूने खान वस्तीतून जा, सगळीकडे कचऱ्याचे ढीग साठलेले असतात। पाऊस आला की रस्त्यावर सगळा कचरा येतो, त्याची दुर्गंधी सुटते आणि ठिकठिकाणी पाणी सांडतं। फक्त बाहेरचा एक रस्ता झालेला आहे, म्हणजे जो वारजे आंबेडकर चौकापासून जे पुढे येतो पारे शिवण्या उत्तम नगरला जातो, तो अंतर्गत रस्त्याकडे कुणीही लक्ष देत नाही। फक्त थोडं पुढे 4-5 मीटर करायचं म्हणजे कुणी आले बघतं की आत पण रस्ता झालाय, आतले खड्डे वगैरे सगळे तसेच असतात। त्याच्यानंतर पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी कुठलीही सोय नाहीये। आम्ही गुडघा जो तो पाण्यातून आम्ही प्रवास करतो पावसाळ्यात, जेव्हा घरी जायचं असतं तेव्हा तेवढं पाणी तुंबून राहतं तिथे। आणि हे जे टॅक्स वगैरे वाढवले त्यामुळे आता परत टॅक्सला पण स्थगिती दिलेली आहे तिथे। हे सगळे काहीतरी गोंधळच चाललेला आहे। 40% कुणाला सवलत दिली आहे, कुणाला दिली नाही, ह्या सगळ्याचा आम्हासारख्या लोकांवर परिणाम होत आहे की तिथे विकासच होत नाहीये। सगळे येतात, हे करू आपण खड्डे दूर। मागे सुप्रियाच वेळेस 2017-18च्या वेळेला आले होते, आम्ही आले, मला खड्ड्याचा खूप त्रास बघून आले मी, पण आतमध्ये काही त्याचा विचार केला नाही। बाहेरचा रस्ता झालाय छानपैकी, पण अंतर्गत जे रस्ते असतात मग तिथे भीमराव ताकतीर सारखे पण आहेत, त्याच्यानंतर आमचे सचिन दोडकर सारखं करणारा माणूस आहे, पण त्यांना मदत करणारं कोणी नाहीये। हा, आणि काय विचारलं आता गेलो की म्हणे की पैसेच पैसेच येत नाही तर करणार कुठून? पण आम्ही काय करायचं ना? हा, नाही जे अशी उत्तर मिळतात आम्हाला, कारण फक्त ते आहे ग्रामपंचायतच राहिलेले, मग टॅक्स पण तेवढाच घ्यावा ना। आमचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत तुम्ही सुविधा देत नाही तोपर्यंत ग्रामपंचायतीप्रमाणे टॅक्स घ्यावा। आणि आमच्या इथे अतुल दांगट म्हणून आहेत, ते पण याचा पाठपुरावा करतात, सगळे करतात, पण दाद कुणी देत नाही। अजित पवारांपर्यंत ही गोष्ट गेलेली आहे, पण कुणी लक्ष घालायला तयार नाहीये। मेन माणूसच नाही जो नगर, कारण काय दरवेळेला तारखावर तारखा, काय तारीख पे तारीख असं चाललेलं आहे, असा प्रकार चाललेला आहे। आणि कचऱ्याचा अजून दुसरी एक गोष्ट सांगितली, आम्ही तिकडून इकडे येतो तेव्हा हे कचऱ्याचं आम्ही साफसफाई केली। फक्त जे कचरा म्हणजे पावसाळी गटारातून जाणारा जो कचरा फक्त तिथून काढतात ठेकेदार, कचरा तिथून काढतात आणि बाजूला ठेवतात, आणि पाऊस आला की परत तोच कचरा त्या ह्याच्यात जातोय, उचलत कुणी नाही। तेच कारभार म्हणजे फक्त त्या पावसाळी गटाराच्या तिथे जे झाकणातून कचरा काढायचा तो उचलायचा नाही, पाऊस आला की परत तो त्याच्यातच जातो। मग त्याचा उपयोग काय ना? उगीच जनतेचे पैसे जात आहेत त्याच्यात। या सगळ्या याच्यातनं आपण बघितलं तर पुण्यातले हे वेगवेगळ्या परिसरातले सगळे नागरिक आहेत आणि यांच्यात एक नगरसेवक नाहीये, त्यामुळे बाहेरचा सगळा विकास होतोय त्या ज्या परिसरातल्या मधल्या आतल्या गल्ल्याबोळ्या आहेत, ज्या प्राथमिक समस्या आहेत, प्राथमिक प्रश्न आहेत, तेही सोडवले जात नाही। आणि त्यांनी काढलेलं हे सगळं जे चित्र आहे ते प्रचंड बोलकं आहे आणि येत्या काही दिवसात जर निवडणुका झाल्या नाहीत तर हे चित्र अजूनही असंच दिसायचं आपल्याला बघायला मिळणार आहे। कॅमेरामन अमोल गवायसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।